आदित्य आणि त्याचे 3 मित्र रोहित, सौरभ आणि निखिल एका वीकेंड ट्रिपसाठी घराकडे कारने परत येत होते. वेळ झाली होती रात्री 12 वाजता आणि त्यांनी घाट रस्ता धरला. तेवढ्यात GPS अचूक रस्ता दाखवत नव्हता, म्हणून एका वळणावर त्यांनी गाडी थांबवली. घाटात पूर्ण अंधार आणि जंगलासारखा परिसर. काही मिनिटांनी एक म्हातारी बाई काठी घेऊन चालत त्यांच्या कारपाशी आली. ती म्हणाली, पुढे वळणावर जाऊ नका, तिथे मृतांचा रस्ता आहे. सगळे हसले आणि आदित्य म्हणाला, आजूबाजूला भूतं आहेत असं वाटायला लागलंय तुझे ऐकून. बाई काही न बोलता जंगलात हरवली. त्यानंतर गाडी पुढे निघाली. काही वेळ गेला आणि अचानक गाडीने वळण घेतल्यावर समोर कोणीतरी रस्त्यात उभे दिसले. ब्रेक दाबले, पण उशीर झाला. गाडी त्या आकृतीतून थेट आरपार गेली. कसरणी धडक नव्हती. सौरभ कुजबुजला. भास असेल, निखिल म्हणाला. पण आता गाडीच्या AC आपोआप सुरू झाला होता. आता आदित्यच्या मागे कोणीतरी बसल्याचा भास झाला. त्याने आरशात पाहिलं. एक ओळ्या केसांची बाई भेदक नजरेने त्याच्याकडे पाहत होती. कोण आहे? तो ओरडला. सर्वांनी मागे वळून पाहिले. गाडी रिकामी होती. अचानक गाडी बंद पडली. मोबाईल नेटवर्क गायब. बाहेर फक्त सन्नाटा आणि झाडांची सळसळ. तेव्हा आवाज आला, तुम्ही माझे वळण का ओलांडलेत? गाडीभोवती धुके गोळा होऊ लागली. सगळीकडे सावल्या फिरायला लागली. ते सगळे धावत गाडीत बसले आणि अचानक गाडी स्वतःच सुरू झाली. बिना कंट्रोल ती गाडी वेगाने घात उतरायला लागली आणि शेवटच्या टप्प्यावर एकदम थांबली. ते खाली उतरले. दुसऱ्या दिवशी स्थानिक लोकांकडून कळलं, तो वळण 10 वर्षांपूर्वी एका बाईच्या अपघातात मृत्यू झाल्याचं ठिकाण होतं. ती अजूनही तिथे दिसते, प्रवाशांना सावध करते, पण जर कोणी तिचं ऐकलं नाही तर ती त्यांच्या बरोबर येते.